सभापती महोदया, राज्यात पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे स्पार्कल कॅन्डल्स तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जखमीपैकी दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकूण 8 महिलांचा मृत्यू झाला अशी धक्कादायक बाब ही उघडकीस आलेली आहे. स्पार्कल कॅन्डल बनवणाऱ्या कंपनीत अचानक आग लागल्याने ह्या कंपनीत काम करणाऱ्या अनेक कामगारांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहे. या कंपनीत वाढदिवसाच्या केकसाठी ज्या स्पार्कल बनवण्याचे आपण वापरतो त्याचं काम सुरू होतं. त्यासाठी स्फोटक व ज्वालाग्रही पदार्थही बिना परवाना वापरला जात होता. ही खूप गंभीर बाब आहे. सभापती महोदया, त्या कामगारांना किमान 25 लाख अशी इतकी रक्कम देऊन त्यांना सहकार्य करावं अशी मी विनंती करते. तसेच कामगारांच्या परिवाराला 10 लाख रुपयाची इतकी मदत करून त्या जखमींच्या कामगारांच्या अपंगांना सुद्धा ही मदत करावी अशी शासनाकडे मी आज मागणी करते. तसंच सभापती महोदया, आपण ही त्या ठिकाणी आला होतात, जी परिस्थिती पाहिली, खरं रेड झोन आहे आणि त्या रेड झोन मध्ये त्या छोट्या छोट्या कंपन्याच आहेत ज्या अनऑथराइज आहेत, ज्याचे टॅक्सेस भरले जातात. गेले कित्येक वर्ष रेड झोनचा पिंपरी चिंचवडचा विषय हा मार्गी लागतच नाहीये. परंतु त्या ठिकाणी अशा कित्येक, मला असं वाटतं 400-450 पेक्षा जास्त कंपन्या तिकडे असतील आणि त्या कंपन्यांमध्ये खरं पाहिलं तर जे लायसन घेतलं जातं, म्हणजे ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी लायसन्स वेगळ्या कामाचं घेतलं गेलं होतं आणि आतल्या साईडला जी कंपनी होती त्या कंपनीमध्ये शटर अर्ध करून हा स्फोटक द्रव्य वापरला जात होता. यापूर्वी सुद्धा पिंपरी चिंचवड मध्ये अशी घटना घडली आहे. त्याच्या आधी सुद्धा पिण्याच्या पाण्याचं जो लायसन घेऊन तिथे सॅनिटायझर बनवलं जात होतं, तिथे अशा स्पोर्ट्स मध्ये महिलांचा मृत्यू झाला. ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेलाच आपल्याला जाग येते. शासनालाच नाही, महानगरपालिका असू दे, MIDC असू दे, या माध्यमातनं असा सर्वे हा सर्व ठिकाणी झाला पाहिजे. मग तो पिंपरी चिंचवड असू दे, इतर ठिकाणी असू दे, हा सर्वे होऊन ह्याची चौकशी ही झाली पाहिजे. कारण जे डोळ्यांनी पाहिलं, सभापती महोदया सुद्धा ससून रुग्णालयामध्ये आल्या होत्या, ज्यांना जे भाजले गेले होते त्यांना ज्यांना पाहिलं आपण, खरंच अंगावरती काटा उभारण्यासारखं आहे. सभापती महोदया, ह्या माध्यमातनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बर्निंग वॉर्ड नाहीये. पूर्वी केला गेला होता, परंतु कोविडच्या काळामध्ये तो बंद केला गेला. आपल्या माध्यमातून ही मागणी सुद्धा करते की तो बर्निंग वॉल YCM मध्ये झाला पाहिजे, पिंपरी चिंचवड शहरात झाला पाहिजे, व्हावी. माझीची मागणी आहे की चर्चा व्हावी, काही प्रश्न नाही, पण त्यांना मोबदला मिळावा ही प्रमुख माझी मागणी आहे की त्यांना मोबदला मिळावा. सभापती महोदया, पूरक मागणी क्रमांक M2 2408 अन्न साठवण व वखार, बाब क्रमांक 249, पान क्रमांक 156. सभापती महोदया, आनंदाचा शिधा जो रेशनिंगच्या दुकानामध्ये आपण देत होतो, त्या आनंदाच्या शिधामध्ये 19 जिल्ह्यामध्ये रेशन दुकानदारांचे मागील 9 महिन्याचे जवळपास 190 कोटी कमिशन थकल्याने दुकानदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब माहे ऑक्टोबर 2023च्या पहिल्या आठवड्यात त्या संबंधात निर्देशनास आली आहे. वित्त सल्लागार आणि उपसचिव कार्यालयाकडून जुलै 2023 पर्यंत धान्य वितरणाची कमिशन वितरित करण्यात आले असतानाही रेशन दुकानदारांना अद्याप कमिशनचे वाटप केले झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेचे याबाबत निवेदन दिल्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत 19 जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांकडून कमिशन अदा करण्यात आलेली नाही याबाबत खुलासा मागवलेला आहे. तसेच रेशन दुकानदारांचे मागील 9 महिन्याचे जवळपास थकीत 190 कोटी कमिशन देण्यात यावे अशी मागणी करते. त्याचप्रमाणे अन्न पुरवठा पूरक मागणी क्रमांक M2 अन्न साठवणा वखार 2408, बाब क्रमांक 251, पान क्रमांक 157. सभापती महोदया, याबाबत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत तूट भरून काढण्यासाठी भरपूर निधीची तरतूद करण्यात आली, परंतु राज्यातील 14
आत्महत्याग्रस्तांच्या जिल्ह्यातील एपीएल शेतकऱ्यांना रेशन ऐवजी पैसे देण्याचे आदेश शासनाने जारी केला होता। त्या धाराशिव जिल्ह्यातील 51,229 शिधापत्रकांना पात्र असतानाही 40% कार्ड धारकांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे या कार्ड धारकांना रेशन किंवा पैसे मिळत नसल्याने ते वंचित आहेत। त्यासाठी शासनाने 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल धारकांना आतापर्यंत संपूर्ण मदत न करण्याची कारणे काय आहेत याची चौकशी करण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे हे रेशन कार्ड धारक ऐन सणासुदीच्या शासनाच्या लाभापासूनही वंचित राहिलेले आहेत। यासाठी वाढीव निधीची सुद्धा तरतूद करण्यात यावी। त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभाग पूरक मागणी क्रमांक 1 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी बाब क्रमांक 445 पान क्रमांक 288 महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यालयीन खर्चासाठी भरपूर तरतूद केली असून तरी सुद्धा राज्यात पुणे जिल्ह्यातील प्रसूती गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदाच्या अभावी अंमलबजावणीसाठी शासनाने आमची मुलगी ही वेबसाईट तयार केली। मात्र ही वेबसाईट मागील 4 वर्षापासून बंद आहे। राज्यात दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घटत असल्याने मुला-मुलींच्या तुलनेत मुलींच्या संख्येत घट असतानाही आमची ही मुलगी वेबसाईट सुरू न ठेवण्यात आल्याने मुलींच्या नोंदणी मिळत नाहीत। तसेच राज्यात सर्व मुलांना लग्नासाठी मुलगी मिळण्यासाठी सुद्धा शासनाने प्रयत्न करावे लागतील जर असं घडलं तर। त्यामुळे ही वेबसाईट लवकरात लवकर सुरू करण्यात यावी। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पूरक मागणी क्रमांक N3 2211 कुटुंब कल्याण बाब क्रमांक 254 पान क्रमांक 164 एकच महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत 65 वर्षावरील व्यक्ती, विधवा महिला, दुर्धर आजाराने पीडित व्यक्ती, अनाथ मुले, दिव्यांग, घटस्फोटित महिला, तृतीयपंथी यांना अर्थसहाय्य करण्यात येते। परंतु नागपूर येथील प्रशासनाद्वारे ऑगस्ट 2023 पासून आजपर्यंत हजारो लाभार्थ्यांचे अर्ज त्यांना कमावते मुले असणाऱ्यांच्या कारणावरून अपात्र ठरवलेले असून त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये पसरलेली तीव्र नाराजगी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन निर्णय 2022 प्रकरण क्रमांक 120 विषय दिनांक 5 जुलै 2023 चे शासन निर्णयाद्वारे लाभार्थ्यांच्या मुलांची 25 वर्षे वयाची अट रद्द करण्यात यावी असे नमूद करण्यात आले। धन्यवाद। क्रमांक 11 औचित्याचा मुद्दा पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण आयुक्तांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पदभरती केल्या संदर्भातला पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण अधिनियम 2016 मधील कलम 43 व कलम 7(3) मधील तरतुदीनुसार प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीला प्राधिकरणामध्ये भरती अथवा तत्सम बाबीचे नियम तयार करण्याचे अधिकार आयुक्त अथवा अन्य अधिकाऱ्यांना देता येत नसून नियम करण्याचे अधिकार फक्त माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरण सभेलाच असतानाही दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजीचे आयुक्तांनी सेवानिवृत्तीचे पद भरती बाबतचे नियम व परिपत्रक बेकायदा ठरत असल्याने ते रद्द करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे। पीएमआरडी मध्ये अनेक बेकायदा व नियमबाह्य कंत्राटी कामगारांची आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असल्याने येथे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे। पीएमआरडी मध्ये शेकडो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत असून त्यांना कोणत्याही मूलभूत सेवा सुविधा मिळत नसताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध पदावर नेमणूक करून शासकीय निधीचा वारंवार उधळपट्टी होत आहे। त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधाही मोठ्या प्रमाणात आहेत। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3 वर्षापर्यंत नेमणूक करण्याचे शासनाचे धोरण असतानाही या धोरणात सरसकट हद्द फासला जात असल्याने अनेक वर्ष हे अधिकारी कार्यरत असून त्यांना पेन्शन संपूर्ण गोठवण्याची आवश्यकता असतानाही त्यांना पेन्शन आणि कंत्राटी पदावर नेमल्यानंतर दुहेरी मानधन मिळून नोकरीत असतानाच्या कितीतरी अधिक मानधन मिळत असल्याने सुशिक्षित बेकार नाराजी व्यक्त करत आहेत। राज्यभरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना याबाबतचा औचित्याचा मुद्दा मी या सभागृहात उपस्थित करत आहे। धन्यवाद। सभापती महोदया, पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात व ग्रामीण भागात होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबतचा हा विषय आहे।
पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात व ग्रामीण भागात होत असलेल्या अनधिकृत बांधकामाचा दाखला देत दिनांक 31 मार्च 2015 ची PMRD ची स्थापना झाली, परंतु 7,256.46 किलोमीटर कार्यक्षेत्रात असलेल्या या प्राधिकरणात अनधिकृत बांधकामाला आळा घालण्याऐवजी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. विकास आराखडा तयार करण्यासाठी व प्राधिकरणाचा अंतर्गत जमिनीचे व मालमत्तांचे मोजमाप करण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली ही आधुनिक प्रणाली उपयोगात आणली जात असताना ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आलेल्या मिळकतीचे सर्वे क्रमांक व माहिती प्रत्यक्षात मिळकतीच्या जुळत नाहीत. त्याप्रमाणे ड्रोनमध्ये त्रुटी असणे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरण भोसरी प्राधिकरण सेक्टर नंबर 12 येथे गृह प्रकल्प राबवण्यात येत आलेले आहे आणि लोक राहायलाही आलेली आहेत. मात्र गुणवत्तापूर्ण कामं न झाल्यामुळे व विविध प्रकारच्या समस्या असल्याने येथील सनदिका धारक त्रस्त आहेत. तसेच हा प्रकल्प एकाच अधिकाऱ्यांकडे गेले अनेक वर्ष असून STP प्रकल्प ही अद्याप सुरू नाहीये. पुणे महानगरपालिका क्षेत्र प्राधिकरणाच्या PMRDच्या अधिकाऱ्यांवरती कोणाचाही अंकुश नसल्याने औंध येथील भाड्याच्या कार्यालयातून कामे करण्यात येत आहेत. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीयेत, त्यामुळे नागरिकांची कामे करून घेण्यासाठी एजंट नेमले गेलेले असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्याला सुद्धा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्याकडून नाराजगी सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विशेष उल्लेख मी या सभागृहात मांडत आहे. सभापती महोदया, छत्रपती संभाजीनगर येथील या शहरातील खासगी आणि शासकीय तिथे काम केले जात होते. कचरा शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणं गरजेचं होतं, परंतु तो कचरा शास्त्रीय पद्धतीने केला जात नाही. त्याचा मनमानी कारभार चालू होता. सभापती महोदया, 2023 मध्ये त्यांची मुदत संपल्यानंतर डॉक्टर अभिजित चौधरी यांनी निवेदिता प्रक्रिया काढण्याचं सांगितलं. ते राबवणार आहेत असंही सांगितलं. त्यांची बदली झाल्या पुन्हा एकदा 20 वर्षासाठी मुदतवाढ या कंपनीला देण्यात आली. सभापती महोदया, हा जो कचरा आहे, ह्या कचऱ्याची वैद्यकीय जो कचरा आहे, असा कचरा आहे की ज्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट होणं अतिशय गरजेचं आहे, परंतु ती केली जात नसताना पुन्हा त्याच कंपनीला का दिलं जात आहे काम, हा माझा प्रश्न आहे. तसाच सभापती महोदया, छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने 2003 मध्ये नाशिक येथील एका खासगी कंपनी म्हणजे वॉटरग्रेस नियुक्ती जैव वैद्यकीय कचरा जमा करण्यासाठी केली होती का, हे खरे आहे का? सन 2015 मध्ये तत्कालीन पदाधिकारी नगरसेवकांनी कंपनीच्या पाटोदा येथील बॉयलर प्लांटला भेट देऊन पाहणी केली असता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्याचे लक्षात आले होते, हे खरे आहे का? त्याचप्रमाणे या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होत नसल्याचे जैव वैद्यकीय कचऱ्यासाठी नव्याने निवेदिता प्रक्रिया राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, हे खरे आहे का? कंपनीला फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा कार्यान्वित देत असताना राज्यात महोदया 10 मार्च 2022 रोजी सखी सावित्री ही समिती स्थापन करून त्याच्यामध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती, पटनोंदणी, विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन, करिअर संबंधी मार्गदर्शन, शासकीय योजना तसंच कौशल्य विकास योजना, बालहक्क, त्याचप्रमाणे मुलींचे संरक्षण, आरोग्य, ह्या इतर बाबी ह्या सखी सावित्री समितीच्या माध्यमातून करण्याचं ठरवलं. उत्तरमध्ये असं आहे की बाबा ती समिती स्थापन करायला आपण परिपत्रक काढलं गेलं, परंतु अद्यापही कोणत्याही शाळेमध्ये त्याचं नियोजन नाही होत नाहीये. 11 जणांची समिती केली, त्याच्यामध्ये त्यांच्या 3 महिन्यांनी मीटिंग घ्यायची आणि त्याचा अहवालही सादर करायचा. सर्व गोष्टी करून सुद्धा आजही कोणत्याही शाळेमध्ये ही समिती स्थापन केली गेलेली नाही. माझा प्रश्न आहे की केंद्र, शाळा, तालुका स्तरावरती अद्याप अंमलबजावणी न करण्याची कारणे काय? त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण संचालकांकडून
शाळा केंद्र तालुका शहर स्तरावर सखी सावित्री समिती गठीत करण्याबाबत परिपत्रक काढण्यास 1 वर्ष होऊनही अधिक कालावधी घेण्याची कारणं काय? शाळा स्तरावर सखी सावित्री समिती गठीत करण्यासाठी शासनाने कोणते निकष लावले याचा खुलासा करावा. धन्यवाद. सभापती महोदय, नंदुरबार जिल्ह्यात शासनच्या समग्र अभियानातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्यासाठी मिळणारे अनुदान शासनाकडून अजूनही प्राप्त न झाल्यामुळे शिक्षकांना आपल्या खिशातून साहित्य खरेदी करावे लागत असल्याबाबत हा विषय आहे. राज्यात नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या समग्र अभियानातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्यासाठी मिळणारे अनुदान शासनाकडून अजूनही प्राप्त न झाल्यामुळे शिक्षकांना आपल्या खिशातून साहित्य खरेदी करावे लागत आहे. ही बाब नोव्हेंबर 2023च्या 3ऱ्या आठवड्यात व त्या सुमारास निर्देशनास येणे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य व शासन पोषण आहाराचे भरीव अनुदान देते, त्यातही शासनाचे शैक्षणिक साहित्याचे अनुदान अद्याप न दिल्याने गुरुजींना आपल्या खिशातून पदरमोड करावी लागत आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणावी लागत आहेत. शासन प्रत्येक शाळेला महिना काठी विद्यार्थी संख्यानुसार 100 विद्यार्थी असल्यास 25,000 रुपये देत असतानाही रक्कम वेळेवर मिळत नसल्यामुळे प्रत्येक महिन्याला शिक्षकांना पदरमोड करावी लागते आहे. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत औचित्याचा मुद्दा मी या सभागृहात उपस्थित करत आहे. धन्यवाद. तळवडे, पिंपरी चिंचवड, पुणे येथील मे राणा इंजिनिअरिंग ज्योतिबानगर येथे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याच्या कारखान्यात दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी स्फोट होऊन 6 महिला कामगार मृत्युमुखी पडल्याची व 10 कामगार जखमी झाल्याची दुर्घटना घडली. सदर घटनेच्या ठिकाणी दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी लोकप्रतिनिधी यांनी सदर दुर्घटना घडलेल्या ठिकाणी सक्षम पाहणी केली असता ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तेथे कच्चे बांधकाम असलेल्या इमारती व एक शटर असलेल्या शेडमध्ये औद्योगिक कारखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. सदर कारखान्यात शोभेच्या दारूपासून वाढदिवसाच्या वापरण्यात येणारे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याचे काम सुरू होते. सदर ठिकाणी व्यवसाय मालकाद्वारे नियुक्त महिला कामगार काम करीत होत्या. सदर व्यवसाय अवैध प्रकाराने असून परवानगी घेतलेली नव्हती. सदर जागा ही रेड झोन मध्ये समाविष्ट असून तळवडे परिसरात साधारण 3000 विविध प्रकारच्या आस्थापना कार्यरत आहेत. स्पार्कल कॅन्डल तयार करण्यासाठी जे केमिकल लागतं त्या केमिकल पॉझिटिव्ह इतर जे काही केमिकल्स आहेत, विविध केमिकल्स जे आहेत त्या केमिकल्स रसायनाद्वारे सगळं शक्य झालं. सदर जखमी व्यक्तींचे शासनाकडून ससून रुग्णालयात उपचार असून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. उक्त दुर्घटनेच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस यांनी भारतीय दंड संहिता 1960 कार्याअंतर्गत कलम 304(2), 285, 286, 337, 338 आणि बारी पदार्थ अधिनियम 1884 5 व 9(ब) अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. सदर आगीची दुर्घटना घडली ते ठिकाण रेड झोन मध्ये समाविष्ट आहे. परंतु सदर महापालिके क्षेत्रातील रेड झोन बाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून नागरिकांकडे त्यांची कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये. त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रात रेड झोन हद्दीबाबत नकाशे व माहिती तत्काळ प्रसिद्ध करणे विभागीय आयुक्त पुणे यांना दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजीच्या पत्रान्वये विशेष लक्ष घालून कार्यवाहीबाबत निर्देश दिलेले होते. तसेच याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घातक रसायनांशी निगडीत असलेल्या उद्योगाचा परवाना कोणत्या कारणासाठी आहे, त्या सर्व विभागाच्या परवानग्या आहेत का नाही याची तपासणी होऊन कारवाई होणे आवश्यक आहे. सदर औद्योगिक परिसरात उद्योग व्यवसायासाठी तात्काळ माहिती संकलित करण्याबाबत तसेच पिंपरी चिंचवड औद्योगिक आस्थापनामध्ये अग्नी सुरक्षेच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात यावी व औद्योगिक सुरक्षेबाबत कायदेशीर अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कारवाई व शासनाची प्रतिक्रिया आणि उपाययोजना
करणं महत्वाचं आहे. माननीय सभापती महोदया, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी जर पाहिलं तर रेड झोन आहे, छोट्या छोट्या कंपन्याज आहेत आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या पुढे परवाना दिलेला होता, त्या परवान्याचं ते काम चालू होतं, त्याच्या मागे हे काम सुरू होतं. अर्ध शटर बंद होतं आणि त्या माध्यमातून केलं गेलं. ही माहिती घेतली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांगितलं की आमचं सर्वेक्षण 2-3 महिन्यापासून सुरू आहे. अग्निशामक दलाचे मी धन्यवाद मानते की ते वेळेत आले, म्हणून त्याच्या आजूबाजूची ज्या कंपन्या होत्या त्या वाचल्या, नाहीतर त्या सुद्धा जळल्या गेल्या असत्या. अग्निशामक दल वेळेत पोहोचलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून. पण तसं पाहायला गेलं तर रेड झोनमुळे आणि त्या कंपन्यांमुळे तो रस्ता सुद्धा खूप छोटा आहे. म्हणजे इतर वेळेला तिथे ट्रॅफिक सतत असते. मागच्याच काही दिवसापूर्वी एक महिला सुद्धा ट्रक खाली येऊन गेली त्या ट्रॅफिकच्या माध्यमातून. तर मुळातच इंडस्ट्रियल एरिया आहे, मोठा एरिया आहे आणि ते असताना रेड झोनचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे. हा रेड झोनचा प्रश्न गेले कित्येक वर्ष झाली सोडवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक नेत्यांनी केला, परंतु तो तसाच आहे. शिवाय उलट इतर ठिकाणचं रेड झोन मध्ये येत आहे, परंतु ते नकाशे मिळत नाहीयेत. त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही टॅक्स भरतो, आमच्याकडनं टॅक्स सुद्धा जातो, तोही आम्ही भरतो, पण तरी पण रेड झोनच्या संदर्भामध्ये संभ्रम आहे. आणि ह्या माध्यमातनं, सुरक्षितेच्या माध्यमातनं ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर छोट्या छोट्या कंपन्या, ज्या 3-1 हजार कंपन्या त्या तिथे आहेत, त्याची माहिती पूर्णतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू दे, शासनद्वारे असू दे, ही करणं गरजेचं आहे. कारण ही घटना घडली की आपण जागे होतो, एखादी घटना झाली की आपण जागे होतो आणि मग काही काळानंतर ते विसरलं जातं. त्यामुळे तसं न होता शासन याच्यावरती निर्णय किती दिवसात करणार, किती दिवसात याची तपासणी केली जाईल आणि जे रेड झोन आहे त्या रेड झोनच्या संदर्भामध्ये सुद्धा शासन काही कारवाया करणार का, त्याची माहिती घेऊन त्या रेड झोन मधनं पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना सोडवण्याचं काम हे शासन कधी करणार अशी मी मागणी करते. धन्यवाद. सभापती महोदया, अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 56.19 कोटीची कर्जावरती त्या सहकार आयुक्तांना 29 अन्वये नेमलेल्या तपासणीसाठी आक्षेप नोंदवला गेला होता. सभापती महोदया, 10/11/2022 रोजी सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अन्वये तपासणी उपसंचालकांकडे दिली गेली. त्यानंतर 18/8/2023 रोजी तपासणीचा अहवालही सादर झाला, परंतु त्याची चौकशी फार लवकर होत नाहीये, त्याला विलंब लावला जात आहे. 9/11/2023 रोजी ते दिलेलं आहे की त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, परंतु माझा एकच स्पेसिफिकली प्रश्न आहे की ही चौकशीला विलंब लागतो आहे, तो विलंब का लागतो आहे आणि ही चौकशी आपण केव्हापर्यंत पूर्ण करू. केंद्र शासनाने जीएसटी विभागाचे पुनर्रचन करून ही यंत्रणा सक्षम केली आहे. केंद्राप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने जीएसटी विभागाचे पूर्ण रचना करावी, यासाठी कोकण विभागातील जीएसटी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कोकण भवनात आंदोलन केले असल्याची बाब माहे ऑक्टोबर 2023च्या शेवटच्या आठवड्यात वा त्या सुमारास निदर्शनास आली होती. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 1 जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी कायद्याचे अंमलबजावणी झाली. त्यात राज्य व केंद्र शासनाच्या तब्बल 14 करांचे विलिनीकरण होऊन वस्तू व सेवा कर अर्थातच जीएसटी कायदा अस्तित्वात आला आहे. सध्या केंद्र व राज्य कर विभाग समान तत्वावरती या कायद्याची अंमलबजावणी करीत असताना केंद्राने 2017 मध्ये विभागाचे पुनर्रचन करून यंत्रणा सक्षम केली, परंतु 6 वर्षापासून अधिक कालावधी होऊन देखील अद्याप महाराष्ट्र राज्य कर विभागाने पुनर्रचना केली नसल्याने विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची प्रचंड घुसमट होत आहे. त्याच्यातच असंतोष निर्माण झालेला आहे. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही या प्रश्नाबाबत शासन दरबारी दखल घेण्यात न आल्याने या कर्मचाऱ्यांची आंदोलनास सुरुवात केली आहे.
याबाबत औचित्याचा मुद्दा मी या सभागृहात मांडत आहे. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदया, इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानोबाची या अभंग ऐकला की प्रत्येकाला आळंदीला जावं असं वाटतं की चला आळंदीला जाऊया, त्या पवित्र नदीच्या सानिध्यात राहूया. पण ती पवित्र नदीचं पाणी पण पिलं जात होतं, तिथे आंघोळी केली जात होती सभापती महोदया. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की तिथे बर्फ आहे का तिथे फेस आहे हा सगळ्यांना प्रश्न येतो. सभापती महोदया, पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये PMRD क्षेत्रातील हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ ओल्या कचऱ्यांपासून गॅस निर्मिती करणारे कंपनीचे विना प्रक्रिया सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जाते आणि ते ओढ्यात सोडलेले पाणी प्रदूषित पाणी हे इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीच्या जिथून जाते तिथे तळेगाव आणि त्या भागातले सुद्धा विविध गावांच्या माध्यमातून ती नदी जात असताना तिथे कुठलेही चौतारे बांधले नाहीयेत. त्या गावाचं पाणी सुद्धा त्या नदीमध्ये सोडलं जातं. ती औद्योगिक क्षेत्रातून पाणी नदी जात असते, तिथे सुद्धा रसायन मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात जातं. घरगुती महिला सुद्धा त्या भागातनं त्या नाल्यातनं पाणी नदीमध्ये जात असतं. सभापती महोदया, जुलै महिना 2018 साली सुद्धा असं हे केलं गेलं होतं की जे काही गावं आहेत त्या गावाचं प्रदूषित पाणी त्यात सोडलं जाऊ नये अशी मागणी सुद्धा केली होती. त्यावेळेचे तत्कालीन मंत्री त्यांनी सुद्धा निवेदन केलं होतं, सांगितलं होतं. त्याचप्रमाणे कंपन्यांमधील रासायनिक जे द्रव्य जातं त्या नदीमध्ये तर त्याच्यासाठी कंपन्यांनी त्यासाठी कॉमन इन्फ्ल्युएंटर ट्रीटमेंट प्लांट करणं गरजेचं आहे. CTP करून मग पाणी सोडलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. घरकुल अवस्था असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, वेगवेगळ्या म्हाडाच्या बिल्डिंग्स आलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉमन सिव्हिज ट्रीटमेंट प्लांट हे सुद्धा करणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वेस्टेज असतं, जे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा बायोमेडिकल वेस्टसाठी सुद्धा अद्ययावत SPOG तयार केलं गेलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञान वापरून ETP आणि STP सुद्धा केलं गेलं पाहिजे. त्या नदीमध्ये पाणी कमी दिसतं आणि जलपर्णिका जास्त दिसते. सभापती महोदया, PMRD असू दे, MIDC असू दे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू दे, प्रदूषण मंडळ आहे. सभापती महोदया, वारंवार न्यूजपेपर मधनं असेल, सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी सर्व पेपर मधनं सतत येऊन सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष का केलं जातं हे माहीत पडत नाही. ह्याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी मागणी मी एकत्रित करते. या संदर्भात ह्या सर्वांवरती आपण काय कारवाई करणार आहात हा माझा प्रश्न आहे. तसंच सभापती महोदया, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण 0 झाले असून रासायनिक घटकांचे प्रमाण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नामांकनपेक्षा कमी 6 पट अधिक आहे. त्यासाठी पर्यावरण विभाग कोणत्या प्रकारची कारवाई करणार? महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण करणाऱ्या कंपनीला शोधून काढणार का? दोषींवरती कारवाई करणार का? त्याचप्रमाणे कंपनीच्या घरगुती सांडपाणी ही मोठ्या प्रमाणे इंद्रायणीमध्ये मिसळली जाते. महापालिका नदीचे उत्तरेकडील गावाचे सांडपाणी हे नदीत मिसळले जाते, यावर काय उपाययोजना करणार? PMRDA महापालिकेच्या एकमेकांकडे बोट न दाखवता त्याऐवजी काय आराखडा आपण तयार करणार आहात असा माझा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे नमामि गंगे ह्या प्रकल्पाच्या धर्तीवर नमामि इंद्रायणी ही आमच्या पिंपरी चिंचवडसाठी तयार करून देणार का? ह्याच्यावर काय उपाययोजना करणार ह्याचा हा माझा प्रश्न आहे.